लागला की यानं माझ्याकडे काहीतरी बोललं संशय निर्माण झाला मनामध्ये। तत्काळ माताजवळ आला, बोलवलं इकडे। तो काय म्हणत होता रे तुझेदार का? तो म्हटला काही म्हणत नव्हता। काय तुला आपल्या मैत्रीची शपथ आहे? तो म्हटला अरे तिचा खरं सांगतो ना, काही नाही म्हणत। तो म्हटला पुन्हा काय बरं? मला जर माहीत झालं तर मी तुला क्षमा करणार नाही। हा म्हटला अरे मी माझं आता तुला फक्त शिरछेदन करून तुझ्या चरणावर ठेवायचं राहिलं। अरे खरं बोलतो मी, काही नाही म्हटला। नाही म्हटलं मी माझ्या नेत्राने पाहिलं तुझ्या कानामध्ये काहीतरी त्यानं काय केलं आहे, काहीतरी बोलला आहे। हा विनंती करून राहिला, पण मात्र महाराज या ठिकाणी संशय निर्माण झाला की तो कशाचाही बोलावा दिला तरी काही झालं नाही। म्हणून मैत्रीमध्ये लक्षात ठेवा, कधी संशय निर्माण होऊ द्यायचा नाही। पती पत्नीमध्ये संशय निर्माण होऊ द्यायचा नाही। भावाभावामध्ये संशय निर्माण होऊ द्यायचा नाही। दुसरा माणूस जर तुमच्या संशयाचा फायदा घेत असेल तर त्याला फायदा घेऊन द्यायचा नाही। महत्वाचा काम तुम्ही तुमची संशय वृत्ती ठेवा। संशय अग्निप्रमाणे वाढत जातो। अग्नीमध्ये किती प्रकारचे काष्ट टाकल्याच्या नंतर अग्नी शांत होत जातो, महाराजांनी पुन्हा भडकत असतो। तसा संशय हा भडकत असतो, दिवसाला भडकत असतो, क्षणाला भडकत असतो। संशय निर्माण झाला आणि त्या ठिकाणी मात्र मैत्रीचं काय झालं? पतन झालं, पतन। एवढी निवा भावाची असलेली मैत्री तुटली। महाराज तलवार होती हातामध्ये घेतली आणि ज्या मित्राला प्राणापेक्षाही प्रिय समजत होता त्या मित्राचा मात्र शिरच्छेद केला। शिरच्छेद झाला, शिरच्छेद। मित्र गतप्राण झाला। गतप्राण झाल्याच्या नंतर त्यावेळेस त्याला ते कर्म करत असताना बरं वाटतं, बरं वाटतं कर्म करत असताना। ज्यावेळेस त्याच्या भोगाची वेळ आली तेव्हा मात्र त्याला आपल्या जीवनामध्ये खंत निर्माण व्हायची। रागामध्ये मनुष्य काही करून जातो, पण राग केल्याच्या नंतर पश्चाताप केला तो कधी फायद्याचा नसतो। म्हणून राग आल्याच्या नंतरही विचार केला पाहिजे। रागामध्ये निर्णय घेत असताना आपण तो निर्णय योग्य घेऊन राहतो का हे आपल्या बुद्धीसोबत मात्र त्याची चर्चा केली पाहिजे। काही नाही राहत रागा शरीर असतो, पण रागामुळे मोठ्या मोठ्याचा नाद झाल्याशिवाय राहत नाही। ज्ञानोबा महाराज सांगतात की काम आणि क्रोध हे राक्षस आहे, हे जीवाच्या पाठीमागे लागलेले आहे। किंवा भगवंताने वर्णन केलं काम येश क्रोध येश रजोगुणा समवाद। रजोगुणापासून याची उत्पत्ती झालेली आहे। अंतःकरणामध्ये सात्विक गुण येण्याकरिता वेळ लागतो, उत्पन्न होण्याकरिता वेळ लागतो। रजोगुण अंतःकरणामध्ये तत्क्षणी जागृत झाल्याशिवाय राहत नाही। कारण आपण काय आहे, रजोगुणातून उत्पन्न म्हणून त्यामुळे आपल्या अंतःकरणामध्ये रजोगुण तत्क्षणी मात्र निर्माण झाल्याशिवाय राहत नाही। मग माझा सांगायचा मुद्दा होता की त्याला त्या राजाच्या पुत्राला आपला मित्र मेल्याच्या नंतर ज्यावेळेस राजावर आक्रमण झालं, राजा एकटा फिरत होता, त्यावेळेस मात्र मित्र वाचू शकला नाही आणि राजाच्या मुलाला सुद्धा जसा त्याचा शिरच्छेद केला तसा याच्या सुद्धा मस्तकाचा शिरच्छेद झाला। मला एवढंच सांगायचं आहे की जे कर्म केलं ते भोगून द्यावं लागलं का नाही? राजाचा पुत्र असून सुद्धा तसं देवानिकांना सुद्धा कर्म केल्याच्या नंतर भोगावं लागलं। इंद्रापुढे भोग चंद्र झाला काळा, कर्म केल्याच्या नंतरची अवस्था आहे। महाराज तुम्हाला सांगतो ना, जेवढं चिंतन केलं ना तेवढा आनंद निर्माण होते। माझ्या अंतःकरणाला होते। मला खूप आनंद वाटते। मला जेवढं चिंतन केलंय म्हणून महाराज तेवढा आनंद होत जाते। आणि मी चिंतन केल्याच्या नंतर मला असं वाटते की मी आज काहीतरी लय मोठं पुण्य करून आनंद आनंद येते। महाराज कथेमध्ये असंच राहते, मन लावायचं। मी पहिल्या दिवशी सांगितलं तुम्हाला, तुम्ही मन जर लावलं ना, पुढल्या वर्षी येणारा बुवा एक जरी कथा विसंगत केली तर तुम्ही डायरेक्ट सावध व्हाल। महाराज ते कथा सांगत नाही, एवढ्या कथांच्या डोक्यामध्ये बसून जातात।
आणि आपण जे भक्ती करून राहिलो श्रवण तर करायची, पण श्रवण नावाची नवविध भक्ती जी आहे, श्रवणम कीर्तन, त्या नवविध प्रकारच्या ज्या भक्ती आहेत त्यामध्ये श्रवण नावाची भक्ती आहे. श्रवण म्हणजे ऐकणे, आणि ऐकल्याच्या नंतर ही भक्ती अंबा मातेसोबत तिच्या चरणावर लागल्याशिवाय राहत नाही. आणि तुम्हाला मी अंतकरणातून सांगतो, अंबा माता तुमच्या झोळीमध्ये पुण्य टाकायचे. कथा श्रवणे स्वरूप सिद्धी, कथा श्रवणे स्वरूप सिद्धी, कथा महाराज म्हणतात की कथा श्रवणी स्वरूप सिद्धी, लागे समाधी सात्विक भाविका. समाधी लागतं महाराज, कथा सामान्य नाही.